नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 1 किलोमीटर महामार्गासाठी 254 कोटी कशासाठी लागतात? राजू शेट्टींचा सरकारला सवाल. देवाभाऊ, काय चाललंय तुमचं? फोंड्या माळावर तुम्हाला 1 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी 254.54 कोटी रुपये कशासाठी लागतात? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. शेट्टी म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीस 802 किलोमीटर लांबीचा 86,000 कोटी खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग जाहीर केला. संपूर्ण राज्यातील या महामार्गाचा 1 किलोमीटरचा खर्च 107 कोटी 23 लाख रुपये होता. आता फडणवीस यांनी हा महामार्ग मानखटाव मार्गे वाढवून तो 856.94 किलोमीटरचा केला, म्हणजे 54.94 किलोमीटर इतके अंतर वाढले. आता या महामार्गाचा खर्च 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ 54.94 किलोमीटर रस्त्यासाठी 14,000 कोटी रुपयांचा जादा प्रकल्प खर्च वाढला. तर मानखटाव या माळरानावरून जाणाऱ्या 1 किलोमीटर अंतर रस्त्यासाठी तब्बल 254.54 कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे, असं शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. देवाभाऊ, फोंड्या माळावर तुम्ही 1 किलोमीटर रस्त्यासाठी 254.54 कोटी रुपये खर्च करत आहात. नेमका हा महामार्ग ट्रम्प तात्यांचा डॉलर रस्त्यावर टाकून महामार्ग बनवणार आहात काय? तुमची महत्वाकांक्षा इतकी वाढली आहे की या प्रकल्पातून 70,000 कोटी रुपयांचा ढपला पाडण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहात. कारण हा सर्व पैसा जनतेने व्याजासह टोल रूपाने परत करायचा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कोल्हापूरची जनता शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सत्ताधारी सरकार या प्रकल्पातून 65,000 कोटी रुपयांची कमाई करून 2029च्या निवडणुकीची बेगमी करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर 1 लाख कोटींचा बोजा पडेल. यामुळे सुपीक जमिनी संपणार असून शेतकऱ्यांची पुढची पिढी देशोधडीला लागेल, अशी चिंता शेट्टी यांनी व्यक्त केली. या महामार्गाच्या सुधारित आराखड्यात वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर जिल्ह्यातील मार्गात बदल केलेला नाही, तर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मार्गात बदल केला आहे. या मार्गात सातारा जिल्ह्याचा समावेश केला आहे. दरम्यान या महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील कुडित्रे तालुका करवीर येथे नुकतीच पहिली जाहीर बैठक घेण्यात आली. वेळप्रसंगी रक्त सांडू, पण शेतकऱ्यांनो जमिनीची मोजणी होऊ देऊ नका, असे आवाहन राजू शेट्टी यांनी यावेळी शेतकऱ्यांना केलं. त्याचबरोबर शक्तीपीठाला विरोध करण्याचा निर्णय पेरनोल येथील शेतकऱ्यांच्या बैठकीतही घेण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.